thanks to the Lord. हम प्रभु का धन्यवाद करते हैं। Our God is a good God. हमारा परमेश्वर भला परमेश्वर है। Yeah, we can come in His presence, worship in truth and spirit. हम उसकी उपस्थिति में आत्मा और सच्चाई Yeah, से आते even हैं। the Lord, whatever the Lord has called you in your life, please, I request you to surrender your life, come out to serve Him, because you don't know, I don't know when that can come. वो आपसे विनती करते हैं कि जिस कार्य के लिए प्रभु ने आपको चुना है, आमंत्रित किया है, वो कार्य करें, प्रभु में समर्पित जीवन बिताएं। In 10 days, आने अब 10 दिन में almost 8 to 10 people died, more than 52 years, 55 years, less than 56, 57 years old. और 56 साल से कम वाले उम्र वाले 55 की उम्र के कम से कम 8 से 10 व्यक्तियों की Above 10 52 and below 57, 56. 52 साल से ऊपर और 57 साल से कम आयु के लोग थे। Almost 6, 7 or 8 people died, I have heard. 6, 7, 8 लोगों की मृत्यु हो गई इस दौरान। So when that can come, you and I don't know. मृत्यु कब आएगी आप मैं नहीं जान सकते। But if God has called you to serve Him, अगर परमेश्वर ने आपको उसकी सेवा के लिए बुलाया and है, if you are withdrawing it, अगर अपने आप को आप उसमें नहीं देते हो, it will be very hard for you to stand in the presence of the Lord at the time of the judgment. न्याय के दिवस के समय परमेश्वर की उपस्थिति में रहना आपके लिए बहुत ही कठिन मुश्किल होगा। सांगितले की मागच्या आठवड्यात जवळजवळ 9-10 लोकांचा मृत्यू त्यांनी ऐकलेला आहे आणि सर्वांचं वय 60 पर्यंत पोहोचलेच नाहीये, ते 55च्या आतमध्ये सर्व होते। तर जर का देवापानी आपल्याला त्या सेवेसाठी बोलवलेलं आहे तर आपण त्या सेवेचा कॉल स्वीकारला नाही पाहिजे, तर प्रभूसाठी आपण तयार व्हायला पाहिजे। पण मृत्यू केव्हा आपल्याला की हे आपल्याला माहिती नाही। Coming in this place to get deliverance, यहाँ मुक्ति या चंगाई पाने के लिए आना, आणि सुटकाऱ्यासाठी या ठिकाणी येणं, removing all the bondages, witchcraft problems, जादू टोने के जो बंधन होंगे उनको निकल जाना, आणि जे पण सैतानिक कार्याची जे बंधन आपल्यामध्ये आहेत ते फक्त काढण्यासाठी, sickness problems, बीमारियां समस्याएं, आपले आजार ह्याच्यासाठी that is for sure will go. और निश्चित रूप से वो चले जाएंगे। आपल्या जीवनातले बंधन, जादू टोळ्याने केलेले कार्य, आजार या सर्व गोष्टी तर जातीलच। But important is लेकिन महत्वपूर्ण बात यह है your life, your call, how you are leading your life in this world. आप इस जीवन में किस तरह चलते हो, आपका बुलाहट जो है वो सारा कुछ इसमें काफी अंत तक अर्थ रखता है। तर तुमचं देवपाने जे बोलवले तुम्हाला ज्या सेवेसाठी, जे कार्यासाठी आणि जे कार्य तुम्हाला सोपवलेले त्या कार्यामध्ये तुम्ही किती विश्वासूपणे राहता याचा आपल्याला So if you are going to walk in that truth, God will bless you, and the blessings will be continuously in your life. और अगर आप वो सच्चाई में चलते हो तो परमेश्वर आपको आशीषित करेगा और वो आशीष आपके जीवन भर आपके संग रहेगी। आणि जर का प्रभूने जे तुम्हाला बोलवले त्या बोलवल्याच्या तुम्ही भयामध्ये आणि त्या सत्यतेमध्ये चालाल तर खरंच प्रभू तुमच्या जीवनामध्ये कार्य आणि आशीर्वाद देईल। Don't fear the early death in your life. और अकाली मृत्यू के बारे में आप भय न खाइए। आणि वेळेच्या अगोदर येणारे जे मरण आहे त्याच्यासाठी तुम्ही भयभीत होऊ नका। Walk uprightly in your call. आपके बुलाहट में आप जो है सच्चाई से चलते रहिए। आणि ज्या बोलवण्याने प्रभूने तुम्हाला बोलवलंय त्याच्यामध्ये तुम्ही प्रभू समोर योग्यतेने आणि सत्यतेने You will be successor in your call. और जो उसके द्वारा आप जो आपको बुलाया गया है उसमें आप यशदायी होंगे। आणि ज्या बोलवण्याने प्रभूने तुम्हाला बोलवलेलं आहे त्याच्यामध्ये तुम्ही फळवंत आणि फलद्रुपी होऊन जाल। Don't question God in any situation. और किसी भी विपरीत परिस्थिति में परमेश्वर को सवाल मत पूछो। आणि कोणत्याच परिस्थितीमध्ये प्रभूला तुम्ही प्रश्न करू नका। Because of the situation, do not question God, grumble God, or be discouraged or be anxious. हो सकता है विपरीत परिस्थिति हो, लेकिन उसमें कुड़मुड़ाहट मत करो, चिंतातुर मत हो। आणि परिस्थिती आली की प्रभूला तुम्ही प्रश्न विचारू नका, दुःखी होऊ नका, त्याच्यासाठी कुरकुर करू नका। Last Friday we had night prayer
Almost 15 people were there. पिछले शुक्रवार को मध्य रात्रि की प्रार्थना थी जिसमें कम से कम 15 लोग थे. त्या शुक्रवारी जेव्हा आम्ही भेटलो प्रार्थनेला 15 लोक आम्ही होतो. This Thursday, instead of Friday, we will be having Youth Thursday prayer. और आने वाले सप्ताह में शुक्रवार की जगह गुरुवार को जो है युवकों की रात्रि की सभा होगी. Because on Friday we wanted to go somewhere else, all the youths. क्योंकि युवकों के साथ और कहीं उन्हें आने वाले फ्राइडे जाना है. आणि जे दर महिन्यामध्ये जी तरुणांची सभा असते ती शुक्रवारच्या ऐवजी गुरुवारी होणार आहे. कारण This सर्व month only. तरुणांना चर्च एका ठिकाणी घेऊन जाणार आहे. So, this week again we will be continuing the fasting prayer. और हमारा उपवास प्रार्थना का जो सिलसिला है वो लगातार जारी रहेगा. आणि उपवास प्रार्थनेचं जे कार्य आहे ते सुरू राहणार. First 3 days there were nobody, पहले 3 दिन कोई भी उस सभा में नहीं था but afterwards there were people. और उसके बाद लोगों का वहां आना शुरू हुआ. आणि मागच्या आठवड्यामध्ये काही कारणास्तव पहिले 3 दिवस कोणी इथं उपवास प्रार्थनेला आले नाही. पण मग प्रभूंनी कार्य केले आणि तिथं लोक येऊन प्रार्थना करत. Whether people are there or no, if you're alone, come and pray and go. आप वहां पे लोग होंगे या ना, आप अकेले आइए, प्रार्थना करके चले जाइए. ती देवापाठी जागा देवापाठी आपल्याला दिली आहे. लोक येऊ अगर न येऊ पण जर त्या देवापाठी तुम्हाला उपवास प्रार्थनेचं ओझं दिलं असेल तर तुम्ही एकटे या तिथं बसा आणि प्रार्थना करून. If you're walking in His ways and holiness, अगर आप उसके मार्ग में पवित्रता से चलते हो जर का आपण त्या मार्गामध्ये प्रार्थनापूर्वक आणि पवित्र रीतीने I challenge you, whatever your sickness is going to leave you. हम अच्छा आपको चुनौती देते हैं कि आपकी जो भी बीमारी होगी वो आपको छोड़कर चली जाएगी. आणि मग जर का तुम्ही देवापासमोर योग्यतेने चालत असाल तर कोणताही आजार तुमच्या जीवनामध्ये असेल तो आजार निघून जाईल. Whether it is kidney failure, whether it is HIV, whether it is cancer, whether it is diabetes, whether it is blood pressure, I can challenge you, God is going to heal you and you will be the living testimony. आपको हो सकता है, हम आपको चुनौती देते हैं कि आपको किडनी का समस्या होगा, डायबिटीज होगा या आपको जो भी कुछ बीपी का प्रॉब्लम होगा, कैंसर का समस्या होगा, आपको उसमें चंगाई मिलेगी. आणि जे पण आजार किडनी फेलियर असो, हार्ट फेलियर असू दे, कॅन्सर असू दे, HIV असू दे, कोणताही आजार आपल्या समोर थांबू शकणार नाही. तो आपल्या समोर निघून जाणार. We have heard in our church, one sister was there, Rushali, that 13 years she had this thyroid problem. And Bible, medically, if medical people are there, thyroid cannot be healed, Till your death you have to take medicine, but by God's grace, God has healed her with thyroid. हमारे कलसिया में एक बहन है वृषाली करके, आप जानते होंगे, यहाँ पर मेडिकल फील्ड के लोग भी जानते हैं कि थायराइड जो है उसको अंत तक हमें दवाई लेती रहनी पड़ती है, लेकिन उन्हें जो है इस समस्या से, इस बीमारी से चंगाई मिली है, शिफा मिली. 13 years acidity problem God healed. 13 साल से जो एसिडिटी की समस्या थी वो एक व्यक्ति की परमेश्वर ने पूरी तरह ठीक कर दी. आपल्या चर्चमध्ये थायरॉइड सारखे जे आजार आहे जो जात नाही तुमच्या त्याच्या देवाकडे मुक्ती दिली. ऍसिडिटी जी संदेश झालेला होती 13 वर्ष ते रात्रंदिवस गोळ्या खायच्या पण प्रार्थनेने ते सुद्धा बरे झाले. Bible says, by my stripe you are healed. पवित्र शास्त्र कहता है कि मेरे कोड़े खाने से आपको चंगाई मिली है. You have to be healed in the name of Jesus. यीशु मसीह के नाम में आपको चंगाई प्राप्त करनी है. प्रभूच्या फटक्याने आपल्याला आरोग्य मिळालेले आहे. ते आपल्याला आरोग्य प्रभूच्या फटक्याने मिळणारच याचा आपण विश्वास ठेवायला पाहिजे. We'll turn our Bible to John 3rd chapter 5th and 6th verse. यूहन्ना सुसमाचार पहला अध्याय 5 पद की ओर हमारा ध्यान हम आकर्षित करेंगे. 3, 5, 6. तीसरा अध्याय 5-6. यीशु ने उत्तर दिया कि मैं तुझसे सच सच कहता हूँ, जब तक कोई मनुष्य जल और आत्मा से न जन्मे तो वह परमेश्वर के राज्य में प्रवेश नहीं कर सकता. क्योंकि जो शरीर से जन्मा है वह शरीर है और जो आत्मा से जन्मा है वह आत्मा है. येशू त्याला म्हणाला, मी तुम्हाला खरं सांगतो,
नव्याने जन्मल्यापासून कोणालाही देवाचे राज्य पाहता येत नाही. मृतदेव त्याला म्हणून म्हातारा झालेला मनुष्य कसा जन्म घेऊ शकतो? त्याला मातेच्या उदरात दुसऱ्यांदा जाणे व जन्म घेणे शक्य होईल का? येशूने उत्तर दिले की मी तुम्हाला खचितपणे सांगतो, पाण्यापासून व आत्म्यापासून जन्म घेतल्यानंतर कोणीही देवाच्या राज्यात प्रवेश करू शकत नाही. खाली देहापासून जन्मलेले देह आहे आणि आत्म्यापासून जन्मलेले आत्मा आहे. जोएल बोलू नका. जोएल आणि सारंग एकमेकांना सांगते प्लीज बोलू नका, हसू नका. प्लीज हेअर द वॉइस ऑफ द लॉर्ड. जोएल और सारंग अपना ध्यान परमेश्वर के वचन की ओर आकर्षित कीजिए, बीच में बात मत करें. So here it is written about a man who is born. यहाँ पर वो लिखा है जो मनुष्य जन्म लेता है. जे आता आपण शास्त्र भाग वाचलेला आहे त्याच्यामध्ये लिहिलेलं आहे की एक मनुष्याचा जन्माबद्दल लिहिलेलं आहे. We all are here sitting that you are physically born as a man or woman. और हम यहाँ जो बैठे हैं वो शारीरिक तौर पे पुरुष या स्त्री के अनुरूप जन्म लिए हुए लोग हैं. आणि आपण इथं जे जन्मले आहोत, आपण स्त्री आणि पुरुष हा आपल्याला देवापाठी बनवले त्या कृतीमध्ये आपण इथे बसले. And again we all are spiritually born. और हम लोग जो है सारे आत्मिक रीति से जन्म लिए हुए लोग हैं. आणि एक आपला शारीरिक जन्म आहे आणि दुसरा आपला आत्मिक जन्म असतो. So when you are born physically, जब आप शारीरिक रूप से जन्म लेते हो आणि जेव्हा आपण शरीरामध्ये आपला जन्म होतो there are senses in your life by default given to every man except one or two very rare people. और हमें जो है उसके द्वारा कुछ ज्ञान अलग अलग होते हैं जो हमें दिए जाते हैं. Sense. आणि जे आपल्याला पाच प्रभूने जे Indriya. इंद्रिय दिलेल्या आहेत ते आपल्याला जे पाच इंद्रिय प्रभूने आपल्याला दिलेल्या आहेत. So that is by default given to every man of the birth physically. और वो जो है हर एक को जैसे वो जन्म लेता है वो हर एक को प्राप्त हुआ एक चीज है. आणि पाच इंद्रियांचं जे दान आहे प्रत्येक व्यक्तीला फार असे थोडे ज्यांना ते मिळत नाही, पण प्रत्येकाला ते जन्मताच ते पाच इंद्रिय त्यांचे कार्य. With that we can see, the child can see, और उसके द्वारा वो देख सकते हैं जो एक बच्चा देख सकता the है. child can understand, बच्चा समझता है. it can grab the things which it can see it. वो जो देखता है उसको पकड़ सकता है. आणि ते इंद्रियांचं कार्य असं आहे की आपले डोळे पाहू शकतात, एक लेकरू पाहू शकतो, एखादी गोष्ट त्याला दिसली समोर तर ते आपल्या हाताने घेऊ शकतो, ऐकू शकतो, समजू शकतो. We can walk हम चल सकते हैं and slowly our growth is there. और धीरे धीरे हमारी जो है वृद्धि होते जाती है. आणि आपण बघतो की जसं एक लेकरू हे सगळे जे इंद्रियांचे कार्य करतो आणि हळूहळू तो वाढत जातो. And we become a matured man. और उसके पश्चात हम जो है एक पुरुष के ये पूरी तरह से हम योग्य आयु में वृद्धि पाते हैं. आणि मग ह्या सगळ्या कार्य जसं वाढत जातात तसे आपल्या जीवनामध्ये एक परिपक्वता येते आणि आपण एका बाळापासून आपल्याला एक प्रौढता आपण दिसून येते. In the same way, we fulfill our desire as man or human in this world. उसी तरह हम जो है एक मनुष्य के तौर पे अपनी आवश्यकताएं जरूरतें जो है उसको पूरा करना शुरू कर देते हैं. आणि ज्या आपल्या जीवनाच्या अभिलाषा असतात, जसं एक लहान लेकराच्या अभिलाषा वेगळ्या असतात, पण तोच लहान लेकरू जसं वाढत जातो त्याच्या शरीराच्या त्याच्या डोळ्याच्या वासने अनुसार त्या सर्व गरजा तो आपल्या Spiritually also when you are born, आत्मिक रूप से जब आप पैदा होते हो आणि आत्म्याने जेव्हा आपला जन्म होतो in the same way you get some spiritual senses in your life by default. उसी जैसे हमने देखा उसी तरह से हम आत्मा के द्वारा जब जन्म लेते हैं तभी हमको आत्मिक इंद्रिय भी मिलते हैं जिसको हम प्राप्त करते हैं. आणि तसंच जेव्हा आत्म्याने जन्मतो तेव्हा प्रभू येशू वापस आपल्याला असे इंद्रिय देतो की आत्मिक बुद्धी
जगण्यासाठी. But we become so dependable on not ourselves but other people, and we forget the senses which are spiritually in our lives. हम दूसरों के ऊपर इतना निर्भर करना शुरू कर देते हैं कि हम जो हमें आत्मिक इंद्रिय मिले हैं उनका हमें याद नहीं रहता है. आणि जेव्हा आपल्या आत्मिक जीवनाच्या रस्त्यावर आपण चालत असताना आपल्याला जे प्रभूने आत्मिक इंद्रिय दिलेले आहे त्याच्यावर अवलंबून न राहता आपण लोकांवर अवलंबून लोक जे बोलतात ते करत राहतो. So I have thought about A, B, C, D. In D, you are mentally challenged and you are depending on people. In the same way, spiritually, you start depending on people. You start hearing the prophet. You start doing this. You start doing that. Instead of, utilizing those senses in your life and becoming self-dependent and becoming a full man, grown-up man spiritually. और जैसे कोई अगर व्यक्ति शरीर से विकलांग है तो दूसरों के मदद के ऊपर निर्भर करता है, या जो आत्मिक हमें जो जरूरतें हैं आत्मिक इंद्रियों के द्वारा जो मिलते हैं उस पर निर्भर करते हैं. उसी तरह जब हम इन चीजों को अपने जीवन में लागू करते हैं तो हम एक सुचारू रूप से चलने वाला व्यक्ती बन जाते हैं. आणि एक शरीरामध्ये मनुष्य वेगवेगळे प्रकारचे मनुष्य असतात. एक प्रकारचे असे लोक असतात ते डोक्याने किंवा शरीराने कमी असतात, त्यांना मेंटली चॅलेंज असतो. ते लोक नेहमी दुसऱ्यांवर अवलंबून राहतात. ते स्वतःहून काही करू शकत नाही. तसंच जेव्हा आपल्या आत्मिक जीवनामध्ये प्रभूने जे आपल्याला आत्म्याचे इंद्रिय दिले त्याच्यावर आपण अवलंबून न राहता आपण केव्हा केव्हा देवाच्या सेवकावर, लोकांच्या भविष्यवाणीवर, लोक जे सांगतात आपल्याबद्दल त्याच्यावर आपला भरोसा टाकून आपण त्याप्रमाणे आपलं जीवन व्यतीत करण्याचा प्रयत्न करतो. So the child also hears the parents or the relatives in the house or the family members and try to speak the same thing. और बच्चा जो है उसके घर के जो लोग हैं, कुटुंब के लोग हैं, उनकी ओर देख के उनका सुन के उसी के अनुसार बर्ताव और बात करना शुरू करता है. एक लहान लेकरू जसं आपल्या आई वडील, मोठा भाऊ बहीण काय बोलतात तेच शब्द, तेच वाक्य, तेच इमिटेशन करूनच वाढतो, तेच तो बोलतो. For example, we have in our church Joy and Yoel. और Whatever Joy says, Yoel repeats it. And you जैसे must हमारे have कलसिया heard. में जॉय और योएल है, Sin. जो बड़ा भाई जो भी कुछ करता है वो देख के छोटा भाई उसी के अनुसार करता है. So whatever he hears, और जो भी speaks, the elder brother speaks, he repeats the same thing. बड़ा भाई जो भी कहता है वो सुन के वही वो रिपीट करता है. आणि आपल्या चर्चमध्ये जॉय ते आपल्याकडे रोज असतात. जो पण जॉय करतो किंवा कोणते हावभाव, बोलणं, उठणं, बसणं एक्झॅक्टली काही फरक न करता ते छोटा योएल ते सगळं करत So you and I, we are born in the Spirit, that is through the Holy Spirit, and we are the children of Jesus Christ. और हम जो पवित्र आत्मा में जन्मे हैं, जो पवित्र आत्मा है, तो यीशु मसीह जो है वही उसमें हम उसको पाते हैं. आणि जेव्हा आपण बघतो, जेव्हा आपल्या आत्म्यामध्ये जन्म होतो, आत्म्यामध्ये जन्म होणं म्हणजे पवित्र आत्म्याद्वारा आपला जन्म होतो. आणि तो पवित्र आत्मा आपल्याला येशू ख्रिस्तापासून मिळालेला आहे. So Christ has given that Holy Spirit to you and me with all the senses, so we should be like Jesus. यीशु मसीह ने हमें वो दिया है और वो दिया है उसी सारे इंद्रियों के साथ. आणि जेव्हा आपल्याला प्रभू येशूमध्ये आपला नवीन जन्म होतो तेव्हा प्रभू आपल्याला ते आत्मिक इंद्रिय देतो. आणि ते इंद्रिय ह्याच्यासाठी देतो की पवित्र आत्म्याद्वारे आपली प्रतिमा दिवसेंदिवस येशू ख्रिस्तासारखी Spiritually, we don't understand, we don't hear the voice, and we also don't speak with our eternal Father. आत्मिक रूप से हम वो आवाज सुनते नहीं हैं जो हम अपने पिता के साथ बात कर सकते हैं. If you read Isaiah 40 chapter and 3rd verse, यशायाह की पुस्तक अगर 48 अध्याय 3 पद 43. किसी की पुकार सुनाई देती है, जंगल में यहोवा का मार्ग सुधारो, हमारे परमेश्वर के लिए अराबा में एक राजमार्ग चौरस करो. घोषणा करणाऱ्याची वाणी ऐकू येते की अरण्यात परमेश्वराचा मार्ग सिद्ध करा,
आमच्या देवासाठी रानात सरळ मार्ग करा. The voice is there in the wilderness. Your life and my life is in the wilderness today. वो आवाज जो आ रही थी वो मरुभूमि में थी, और आज आपकी मेरी आवाज जो है वो भी मरुभूमि में आ रही है. आणि जो आवाज जो येत आहे तो अरण्यातून येत आहे, आणि अरण्य हे सुखसुखाटाचा हा प्रदेश असतो. The voice of the Lord never changes. प्रभु की आवाज कभी भी नहीं बदलती है. आणि प्रभूची वाणी केव्हा किंवा प्रभूची घोषणा It केव्हाच is बदलत नाही. fixed in your life and my life. It is fixed for your life and my life. आपके और मेरे जीवन के लिए वो सुनिश्चित है, वो बदलती नहीं है. आणि जे आपल्यासाठी प्रभूने वाणी दिलेली आहे, आपला प्रभू न बदलणारा परमेश्वर आहे, आणि त्याची वाणी सुद्धा न बदलणारी असते. Bible is- ती ठरवली आहे, ती होणार. It is telling that it is stable in the wilderness for your life and my life. और वो कहता है कि वो अरण्य में या मरुभूमि में जो है वहां पर भी उसकी आवाज जो है वो स्थिर है. The senses, आणि जे वाणी आहे ती अरण्यामध्ये ती घोषणा आहे, ती तिथं सुद्धा स्थिरच असणार आहे. when you are born again, the senses has been given to you. The destination of your life has been given to you at the time of your born again. जब आप नए सिरे से जन्म लेते हो तो जो इंद्रिय आपको दिए हैं उसके अनुसार ही आपका फिर से जन्म लेना निर्भर करता है. आणि ज्या दिवशी तुमचा नवीन जन्म होतो, तुम्ही उद्धार पावता, त्या वेळेस जे तुमच्या नवीन तुमच्या आत्म्याला जे इंद्रिय दिलेली आहे, जी वाणी दिलेली आहे, जे तुमचा त्या प्रभूने केलेला तुमचा शेवट त्या उद्धाराच्या जीवनामध्ये असणार आहे, तो सुनिश्चित असतो. And then looking at the situation, we become worried, we become unstable, and we don't say yes and amen to the situation what God is taking us. और उस परिस्थिति को देख करके हम जो है अस्थिर हो जाते हैं और हम उसको आमेन कह के स्वीकारते नहीं हैं. हम प्रभु की ओर उसके लिए देखते नहीं हैं. आणि केवळ केवळ जीवनामध्ये उद्धार पावल्यानंतर आपल्या जीवनामध्ये अशा केवळ भयानक परिस्थिती येते, सुखात दिसतो अरण्यासारखा, तर तेव्हा आपण प्रभूला धन्यवाद देतो. The voice of the Lord tells us, I am not man who will lie. और परमेश्वर का शब्द कहता है हमें कि मैं मनुष्य नहीं हूँ जो झूठ बोलेगा. आणि प्रभूची वाणी आपल्याला काय सांगत आहे पवित्र शास्त्रामध्ये की मी मनुष्य नाही जो बदलेल किंवा मी I am not man who will change my words, my destination towards you. और मनुष्य मैं नहीं हूँ कि जहाँ मुझे जाना है वो बदलेगा या मेरा उसका अर्थ बदलेगा. आणि प्रभू असं म्हणतो की मी असा परमेश्वर नाही जो बदलेल, पण मी न बदललेला परमेश्वर आहे, आणि जे तुमच्यासाठी मी जी वाणी दिलेली आहे त्या वाणीच्या जे आखरी पडावपर्यंत तुम्हाला घेऊन जाईल. The second voice of God takes us gently in your situation. और परमेश्वर की दूसरी वाणी जो है वो उस परिस्थिति में आपको जो है स्थिरता से और जेंटलनेस में लेके जाती है. आणि जेव्हा प्रभूची वाणी आपल्याला त्या परिस्थितीमध्ये नेते, त्या परिस्थितीमध्ये प्रभू आपल्याला फार सौम्यतेने चालवतात. He takes us, He leads us. Psalms 23 second verse. He leads us gently in that green pastures. और भजन संहिता में अगर हम देखते हैं तो उस हरी भरी चराई में जो है वो हमें सौम्यता से लेकर जाता है करके लिखा है. आणि जसं आपण देवी स्तोत्रामध्ये वाचलेलं आहे दुसऱ्या वचनामध्ये की प्रभू आपल्याला शांत पाण्याजवळ नेतो. But the human voice in the second way, लेकिन मनुष्य की जो वाणी है वो दूसरे मार्ग की ओर अगर हम देखते हैं जेव्हा परिस्थितीमध्ये आपण जात असताना केव्हा केव्हा एक मनुष्याची पण वाणी human आपल्याला voice, असते. we are seeing both the voice. The first thing, God's voice is stable, unchanging. Human voice changes. हम दो प्रकार की You वाणी take यहाँ देखते हैं. decisions, 10 times you are going to change your decisions. हम दो प्रकार की वाणी देखते हैं. परमेश्वर की वाणी जो कभी बदलती नहीं है, मनुष्य की वाणी जो है वो बदलती है. अलग अलग जो दो वाणियां देखते हैं उसमें हम अलग अलग चीजें देखते हैं. या आत्मिक जीवनाच्या यात्रेमध्ये जेव्हा आपण चालत असतो, जेव्हा आपल्या जीवनामध्ये परिस्थिती येते, तर त्या परिस्थितीमध्ये केव्हा केव्हा आपण दोन आपल्या घोषणा ऐकत असतो, वाण्या ऐकत असतो. केव्हा केव्हा प्रभूची वाणी आपण
ऐकतो आणि केव्हा केव्हा मनुष्य जी स्वतःचीच आपली वाणी पण आपण ऐकायला येते आणि अशी जेव्हा आपण वाणी पाहिजे तर केव्हा केव्हा आपण प्रभूसाठी एक विषय करतो पण थोड्याच वेळात आपण आपला विषय बदलतो आणि असं आपल्या जीवनामध्ये आपण बघतो की वारंवार वेगवेगळे निर्णय घेतो. And in the second voice of God, we see that He takes us, leads us gently, and we have heard about the gentleness in the beatitude of Jesus Christ. और दूसरी वाणी जो ये देखते हैं जिसमें यीशु मसीह जो है हमें आहिस्ता से उसकी ओर लेकर जाता है और धीरे धीरे हम उसमें आगे मार्गक्रमण करते हैं. आणि जेव्हा आपण ऐकतो की प्रभूची वाणी जी असते प्रभूची वाणी आपल्याला फार धीराने सौम्यताने आपल्या ह्या यात्रेमध्ये पुढे नेते आणि ते जे आपण मागच्या 2-3 रविवारपासून त्या पहिले ऐकलेलं आहे की जे पर्वतावर प्रभूने जे आपल्याला जो उपदेश केलेला आहे आपलं जीवन आपले चरित्र कसं सौम्यतेचं असलं पाहिजे त्याच्याबद्दल सुद्धा आपण ऐकतो. But the human voice in you will push some decision which is against God's decision in your life. और मनुष्य की वाणी जो है वो आपको उस परमेश्वर की जो वाणी है उसके खिलाफ या उसके दूसरी ओर धकेलेगी. पण जर या यात्रेमध्ये जी दुसरी वाणी आहे जी आपली स्वतःची वाणी आहे ती आपल्याला प्रभूची जे आपल्यासाठी निर्णय आहे त्या निर्णयापासून आपल्याला दूर नेण्यासाठी आपली स्वतःची वाणी कारणीभूत होते. And we change our decision time to time, and that's why you and I become failure. There is no answer to the solution what you are going through. और हम जो है उस गलतियों के कारण हम उसमें अलग होने के कारण हमारे जीवन में अपयश आता है और उसी का जो चीज हमको जिसका हम जवाब ढूंढ रहे हैं हम उसे प्राप्त नहीं कर पाते हैं. आणि जेव्हा आपण प्रभूच्या वाणीकडे दुर्लक्ष करतो आपल्याच मनामध्ये चालणाऱ्या वाणीकडे लक्ष देतो ती वाणी आपल्याला वारंवार आपले जे निर्णय आहेत ते बदलण्यासाठी ती आपल्याला अनुमती देते आणि जेव्हा आपण त्या आपल्या वाणीच्या निर्णयामध्ये चालतो तर आपल्याला प्रभूची इच्छा पूर्ण करता We try to eat fast food, and because of that your stomach get upsets. हम जो है फास्ट फूड जो है वो खाने की कोशिश करते हैं और उसके कारण ही हमारा पेट जो है खराब हो जाता है. आपण केवळ लवकर शिजणारं जेवण खातो आणि त्याच्याद्वारे आपल्याला आपलं पोट बिघडतं. You wanted fast answer, हमें जो है जवाब तुरंत होना चाहिए. आपल्याला पण केव्हा मध्ये आपल्या but the Lord is telling, लवकर उत्तर मिळालं पाहिजे. be patient and wait and still I am God, and experience that I am God. और परमेश्वर कहता है कि आप जो है संयमी रहो, मैं परमेश्वर हूँ जो संयम में उत्तर देता है. आणि प्रभूचं वचन जे आहे ते दिले शांत राहा आणि माझं गौरव तुम्ही. The third voice of the Lord, Numbers 23:19. और परमेश्वर की जो तीसरी वाणी है जो 21 अध्याय गन्ना की 21 अध्याय 19 पद में लिखा है. It is the word which comes to your life. It is alignment with your situation. और वो शब्द है जो आपके जीवन के साथ चलता है. 23:19. ईश्वर मनुष्य नहीं कि झूठ बोले और वह आदमी है कि अपनी इच्छा बदले. क्या जो कुछ उसने कहा उसे न करे? क्या वह वचन देकर उसे पूरा न करे? He gives word in your situation that this thing is going to happen in your situation. वो आपकी परिस्थिति में जो है बोलता है कि ये चीजें आपके जीवन में होंगी करके. आणि प्रभू जे वचन देतो तुमच्या परिस्थितीसाठी जे वचन देतो की तुमच्या परिस्थितीमध्ये ह्या गोष्टी होतील. And for doing this, you have to do this. और ये होने के लिए करने के लिए आपको ये करना पड़ेगा ऐसा वो कहता है. आणि त्या वचनाची पूर्णता होण्यासाठी तुम्हाला ह्या गोष्टी करायची जरूरत And you आहे. should not do this. और वो कहता है कि ये बातें आपको नहीं करनी So होगी. for every soul, every individual, whether it is in your education, whether it is in a family, whether it is in a teenage, whether it is
your before marriage, after marriage, in every state of your life, God's word is a specific word for your situation. और आप किसी भी स्थिति में हो, चाहे आप युवावस्था में हो या वृद्धावस्था में हो, आप जो भी आपके कौटुंबिक लोग हो, लेकिन उस परिस्थिति में वो उस विशेष परिस्थिति में वो विशेष तरह से अपना शब्द देता है. आणि आपण बघतो की आपल्या जीवनासाठी जी प्रभूनी वाणी किंवा योजना दिली आहे, ते आपलं तरुणपण असो, आपलं वैवाहिक जीवन असो, आपलं कुटुंबिक जीवन असो, जी वाणी प्रभूनी आपल्या जीवनासाठी दिलेली आहे ती त्याने दिलेली आहे. But the human voice in you is totally contradiction with God's voice. और मनुष्य की वाणी जो आपके जीवन में है वो परमेश्वर की वाणी के अनुसार अगर देखते हैं तो परस्पर विरोध बताती है. आणि जेव्हा आपण आपल्या या सर्व 3 स्तराच्या जीवनामध्ये आत असताना प्रभूची वाणी जी आपल्यासाठी येते आणि जी आपली वाणी आपल्या डोक्यामध्ये चालते ती प्रभूच्या विरोधात असते. So we have to just understand and not to work against the will of God, against the plan of God in our lives. और इसलिए हमें ये बात समझनी है कि हमें जो है परमेश्वर की इच्छा के खिलाफ, उसकी इच्छा के खिलाफ काम नहीं करना चाहिए. आणि म्हणून आपल्याला समजायला पाहिजे की आपण प्रभूच्या वाणीला आपले कान दिले पाहिजे आणि प्रभूच्या वाणीच्या विरुद्धात आपण नाही जायला. When you contrary to the voice of the Lord, you bring Ishmael in your life. जब आप परमेश्वर के शब्द के खिलाफ जाते हो तो आपके जीवन में इश्माइल का प्रवेश होता है. आणि जेव्हा आपण प्रभूच्या वाणीच्या विरुद्धात जातो तेव्हा आपल्या जीवनामध्ये आपण इश्माएलाला आणतो. If God is telling, cut off those people in your life, but still you hold, there is Ishmael in your life and my life. परमेश्वर कहता है कि उन लोगों को अपने जीवन है उसमें से अलग कर दो, काट दो, लेकिन हम जो है उसी इश्माइल को हमारे जीवन में धरे रहते हैं. आणि जसं दासी पुत्र जो आहे इश्माएल जो प्रभूपासून नाही, जेव्हा प्रभू आपल्याला सांगतो की तुमच्या जीवनातला इश्माएल म्हणजे ते लोक जे तुमच्यासाठी योग्यतेची नाही प्रभूच्या रस्त्यावर चालण्यासाठी, जेव्हा प्रभू सांगतो की तुम्ही अशा लोकांना तुमच्या जीवनातून बाहेर काढा, तर ते आपल्याला प्रभूची वाणी ऐकायला पाहिजे. For Abraham, Ishmael must be having his own face, his eyes must be similar, his height may be similar, his walk may be similar. अब्राहम के लिए जो है उसका बेटा इस्माइल जो था वो हो सकता है उसके अनुरूप होगा, हो सकता है उसकी आंखें, बाल, उसका कद जो भी है वो अब्राहम के जैसे ही होगा. आणि तुम्हाला माहिती आहे की अब्राहमाचा जो दासी पुत्र होता इश्माएल, त्याचं प्रथम फळ होतं आणि ते फळ इश्माएल अब्राहमासारखं दिसत होतं. त्याचे डोळे, त्याचं नाक, त्याचा चेहरा हे सगळं अब्राहमासारखंच हुबेहूब होतं. But God told, remove that Ishmael from your life and I am going to multiply whatever destination I told you through your son. I am going to multiply and bring prosperity in your life. परमेश्वर ने कहा कि उसको आपके जीवन में से आप निकाल दो, आपको जो भी जगह प्रस्थान करने के लिए मैंने बताई है वहां पर मैं आपका जीवन, आपकी जरूरतें, आपकी सारी चीजें जो है बहुगुणित करूंगा. आणि म्हणून जेव्हा अब्राहमाला प्रभूने सांगितलं, यहोवाने सांगितलं की इश्माएल जो दासी पुत्र आहे त्याला तू तुझ्या जीवनातून काढून टाक, तर अभिवचनाचा पुत्र जो इसाक आहे आणि जे अभिवचन तुझ्यासाठी दिलेले ते तू पूर्ण होताना बघ. The fourth voice of the Lord brings peace in your life, happiness in your life, joy in your life. चौथा जो परमेश्वर की आवाज है वो आपके जीवन में जो है शांति लाती है, आनंद लाती है. आणि चौथी वाणी जी प्रभूची आहे तुमच्या जीवनासाठी ती तुम्हाला शांती, समाधान आणि आनंद देणार. 1 John 4:18 if you read, पहला योहन उसका 4 अध्याय 18 वचन हम लोग अगर पढ़ेंगे तो, यूहन्ना की पहली पत्री 4 अध्याय 4 18 वचन. वचन 18.
So when the situation in your life जब आपके जीवन में परिस्थिति आती है, it is through the love of God, and it brings peace, joy, happiness, confidence and assurance that you are a successful, even you see the negative things happening in your life. जब आप परमेश्वर को विश्वास रख के चलते हैं तो आपके जीवन में जो है, जो कुछ आपको रखा गया है जो कार्य के लिए, वो सारी चीजें आपके जीवन में आती है. आणि जेव्हा आपल्याला प्रभूच्या ह्याच्यामध्ये आपण चालतो तर जे पण प्रभूने आपल्यासाठी जर आपण प्रभूची वाणी ऐकून चालतो तर ती वाणी आपल्याला भीती आणत नाही, तर प्रीती आणते आपल्या जीवनामध्ये. आणि जे प्रभूने आपल्यासाठी सांगितलंय ते करण्यासाठी आपल्याला पुढे येते. But the human voice, in the fourth voice of human, bring anxiety, brings fear, brings sweating in your life. There is no life in your body, and you feel that you are dying. और चौथी जो आवाज है जो मनुष्य के जीवन में जो है चिंता को लाती है, और बहुत सारा वो चिंता हो जाती है उसे चिंता ना, और उसके द्वारा जो है उसको ऐसे लगता है कि उसका जीवन शायद अंत हो जाएगा. आणि जेव्हा त्या प्रभूच्या प्रेमळ वाणीपासून आपली नजर हटते आणि जेव्हा आपल्याला आपल्या स्वतःची वाणी आपण ऐकतो, त्या वाणीद्वारे आपल्याला भीती वाटते, आपल्याला कंप सुटतो, आपल्याला अशांतता आणि अस्वस्थता वाटते, आपल्याला आपण काळजीमध्ये आणि निराशा. But the sense when you are born again, that you are the matured Christian, victorious Christian, triumphing the devil under your feet. और जब आप परमेश्वर की वाणी में चलते हो तो आप वो ईसाई हो जो परमेश्वर के अनुसार चलता है और शैतान को जो है अपने कदमों तले वो कुचलता है. आणि जर का आपण आपली केंद्र फक्त प्रभूच्या वाणीकडे ठेवलं तर प्रभूची वाणी ऐकून आपण एक विजयी ख्रिस्ती म्हणून आपण घोषित होऊन जातो. Otherwise, your life will be ruled by affliction. Your life will be ruled by lifelessness, worries, and you're going to go behind, around the bush, and that will hold your life. और अगर आप उसको प्रभु की वाणी नहीं सुनते हो तो आपको जो है आपके जीवन में समस्याएं होंगी, परिस्थितियां होंगी, और आप जो है उसी चीज को लगातार बार बार करते रहोगे जिसमें आपको अपयश आएगा. God's जेव्हा आपण प्रभूच्या वाणीसाठी आपले कान बंद करतो आणि आपल्या वाणीला आपण महत्व देतो तर आपण त्या प्रॉब्लेम मध्ये नुसते गोल 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 फिरत राहतो आणि त्या गोल फिरण्यामध्ये आपण अशांततेत निराशेमध्ये पडतो. the fifth voice is, it brings affirmation, recognition, and the position what you are. और पांचवी जो वाणी है जो आपके लिए जो है सुनिश्चिति लाती है, और आपके लिए जो है जो भी कार्य आप देखते हो वो सही तरीके से देखते हो. Romans 8:15 and 16. रोमी की पत्री 8 अध्याय 15 और 16 पद पढ़ेंगे. So you have not got the spirit of the servant और or आप- the bound servant. आपको जो है दासत्व का आत्मा नहीं मिला है, तर त्याच्या योगे आपण अब्बा बाबा अशी आस मानतो. आता दत्तकपणाचा आत्मा तुम्हाला So you are having a position in your call. The senses of position is there as a son or daughter in Christ Jesus. और आपको जो है बेटा या बेटी यीशु मसीह के होने के लिए उन इंद्रियों के द्वारा आपको जो है एक स्थान प्राप्त है, एक मान्यता प्राप्त है. आणि प्रभूमध्ये जेव्हा आपण नवीन जन्म घेतो तेव्हा आपल्याला एक नोकराचा किंवा दासाची आपल्याला उपमा नाही मिळत आहे, तर आपल्याला दत्तकपणाचे आपण प्रभूचे लेकर म्हणून आपण जाणले जातो. So today, English 15-16. 16 वचन, तो आत्मा स्वतः आपल्या आत्म्याबरोबर साक्ष देतो की आपण देवाची मुले आहोत. So what he gives testimony that we are the children of God. That is the position, that is the affirmation God has given to you and me. और वो क्या है वहां साक्ष्य देता है कि आप जो है परमेश्वर के बच्चे हो, और यही जो है वो सुनिश्चित ही आपको देता है. आणि तो ती वाणी
देव आपल्याला एकच आश्वासन देते की तुम्ही दास नाही तर तुम्ही माझे लेकरे आहात, तुम्ही माझे. And you have positioned yourself as the son or daughter of God. और आपको जो है परमेश्वर के बेटा या बेटी करके एक स्थान आपको वहाँ प्राप्त होता है. आणि जेव्हा आपल्याला प्रभूचे लेक, प्रभूची मुलगी किंवा प्रभूचा मुलगा याचं आपल्याला एक स्तर किंवा स्थान मिळतं तेव्हा At that time, you are having a victorious life. God has fought your battle and you have gone victory. और उसके पश्चात जो परमेश्वर आपके लिए युद्ध लड़ता है उसके द्वारा आपको जो है एक विजयी जीवन प्राप्त होता है. आणि जर का आपण प्रभूची वाणी ऐकू, ज्या दिवशी आपल्याला उद्धार मिळतो, जे अभिवचन प्रभूने दिलेलं आहे की तुम्ही दास नाही तर माझे तुम्ही मला माझे लेकरं होण्याचा अधिकार देतो. तर जेव्हा प्रभूची वाणी ऐकून आपण विजयी होतो तर आपल्याला प्रभू हे आपल्याला जे अभिवचन दिलं आहे ते पूर्ण करतो. But the fifth human voice in you बट पांचवी जो मानवीय आवाज आपके अंदर जो होती है questions your authority, affirmation, your call in Christ Jesus. वो आपके यीशु मसीह में बुलाहट जो है या आपकी सुनिश्चित जो भी है या जो आपका अधिकार है उसके बारे में सवाल पैदा करता है. आता आपण प्रभूची वाणी पाचवी ऐकली की ती आपल्याला सुनिश्चितपणा त्याच्या लेकरास होण्याचं देते. पण जे तीच पाचवी वाणी जेव्हा ती आपली वाणी आहे ती तिच्या विरुद्ध दिशेमध्ये You don't hold your position and you become self-pity. You tell, I am here, I am crying. Others are happy, others are joyful. I am suffering. I was so sincere, I am so honest, I am so loyal. But those people are committing sins and they are enjoying their lives. That is the contradiction you hear with the voice of the Lord. और आप परमेश्वर के शब्द में जो है विरोधाभास महसूस करते हैं जो कि जो आपका ओहदा है, आपका स्थान अधिकार जो है वो अगर आप प्राप्त नहीं करते हैं तो आप अपने आप को दुखी समस्याओं से घिरा हुआ देखते हैं और आप कहते हैं कि बाकी लोग जो है जो गलत काम करते हैं वो जीवन में सारा आनंद प्राप्त कर रहे हैं. आणि जेव्हा प्रभूच्या वाणीकडे न लक्ष देता आपल्या वाणीमध्ये आपण राहतो या आपल्या परिस्थितीमध्ये मग आपण स्वतःला दोष देतो, स्वतःला दैन्य समजतो, स्वतःला आपण म्हणतो आपल्यासाठी कोणी नाही, आम्ही इतके चांगले आहोत, आम्ही इतके सिन्सिअर आहोत, आम्ही कोणाचं वाईट नाही केलं, असं आपल्या मनामध्ये आपले विचार चालतात. The devil doesn't have power to kill you or take you early death in your life, bring early death. Only God has that power. और आपको जो है अकाली मृत्यु देना वो शैतान के अधिकार में नहीं है, वो सिर्फ परमेश्वर के अधिकार की बात है. आणि वेळ अगोदर येणारा मृत्यू हे शैतानाच्या हातामध्ये ती शक्ती नाहीये, ते सामर्थ्य फक्त आपल्या परमेश्वर यहोवाकडे आहे. When you are feeling like dying, जब आपको मृत्यु समान महसूस होता है आपको, जेव्हा तुम्हाला असं वाटतं मरूची, don't repent. God forgive me and take me. और आप Don't repent. आप पश्चाताप मत कीजिए कि परमेश्वर मैं जो कर रहा हूँ उसके लिए गलत किया है करके आप पश्चाताप मत Don't repent. Forgive me and take me to your kingdom. आप पश्चाताप मत कीजिए और ये मत कहिए कि मुझे क्षमा करो और मुझे जो आपके राज्य में लेकर जाओ. आणि जेव्हा आपल्याला परिस्थितीमध्ये वाटतं आपले जीव जातो, आपल्याला घामाघूम होतं, मग लगेच आपण म्हणतो आता मरतो का काय, तर मग आपण काय करतो, प्रार्थना करतो, प्रभू माझी क्षमा कर आणि मला तुझ्या राज्यामध्ये. But tell that devil, I am going to live and testify Jesus Christ and win souls for kingdom of God. लेकिन आप कहिए कि शैतान मैं जो है जीने वाला हूँ और मैं तेरे परमेश्वर के राज्य की साक्ष्य देने वाला हूँ. तर अशा परिस्थितीमध्ये आपण बाबू तिथं घोषणा केली पाहिजे की मी जगणार आणि प्रभूचं गौरव मी ते. If you are 30, 35, you tell I am going to live till 80 years. अगर आप 30-35 के हो तो आप कहो कि मैं 80 साल तक जीने वाला हूँ. आणि जर का आज आपण 30-35 कोणत्याही वयाचा असो तर अशी घोषणा केली पाहिजे की हे प्रभूंनी परिपूर्णतेचं जीवन दिले 80 वर्ष त्या वर्षापर्यंत. If you have financial problem, tell the devil I am having crores of rupees with me. Jesus has given me that crores of rupees. अगर आप आर्थिक समस्या से जूझ रहे तो आप कहिए कि यीशु मसीह जो है उसने मुझे करोड़ों रुपए दिए हैं. आणि जर का तुमची आर्थिक परिस्थिती वाईट असेल तर त्या परिस्थितीमध्ये तुम्ही सैतानाला बोलणार की माझ्याकडे करोडो रुपये प्रभूने Because दिले आहेत. you are the sons and the daughters of Christ Jesus,
You have authority. When you speak, it happens. God spoke and He created the whole universe. आप अगर यीशु मसीह के बच्चे हो तो जो भी आप कहोगे वो हो जाएगा, जैसे परमेश्वर ने कहा और पृथ्वी की सारे संसार की रचना हुई. आणि जसं प्रभूने सर्व निर्माण केलेले आहे आणि प्रभू म्हणजे लेकरं आपण आहोत आणि प्रभूने आपल्याला अधिकार दिलेला आहे की जे तुम्ही बोलाल ते तुम्हाला प्राप्त होईल. Joseph got the dream that his father and his 11 sons, brothers, are going to bow down. The dream was there. He was put in the well. He was arrested. He was put in the dunghill. आणि जेव्हा योसेफाला जे स्वप्न पडलं की त्याचे आई वडील आणि त्याचे 11 भावंड त्याला नमन करणार आहे, त्या जेव्हा त्या स्वप्नाच्या यात्रेमध्ये आपण बघतो की पहिले त्याचे भावंड त्याच्या विरोधात गेले, त्याला एका विहिरीमध्ये टाकलं, त्याच्यानंतर त्या पोटीफराच्या घरामध्ये त्याला बंदीगृहात सुद्धा टाकण्यात आलेलं आहे. When he was- त्याला खोटे आरोप लावण्यात When Joseph was born again, he was told that he will be the chief ruler. Everybody will bow down, and it happened. और यूसुफ के जो उसको दोबारा उसका जो नए सिरे से जन्म हो, उसको कहा गया कि सारे अधिकार तेरे हाथ में होंगे और तू इस प्रदेश में जो है सबसे बड़ा अधिकार प्राप्त करे. So use your power, authority to overcome your situation. आपको जो अधिकार प्राप्त किया, जो स्थान प्राप्त हुए, उसका आपके जीवन में परिस्थिति पर विजय पाने के लिए उसका पूरा इस्तेमाल करो. आणि जे प्रभूने आपल्याला जो उद्धार दिलेले, जे आपल्याला अधिकार दिलेले आहे, त्या अधिकार आपल्याला आपल्या परिस्थितीमध्ये आपण त्याचा वापर केला. The sixth voice of the Lord will bring completion, fulfillment, and you will may be perfect in the kingdom or in your situation. और आप जो छठा जो आवाज है परमेश्वर का, वो जो है आपके जीवन में सारी स्थिति आपके अधिकार में लाएगा और आप परिपूर्णता को महसूस करोगे. आणि प्रभूचे जी 6वी वाणी असते, ती वाणी कसली आहे तर ती पूर्णतेची वाणी आहे. म्हणजे जे कार्य, जे वाणी प्रभूने तुमच्यासाठी दिलेली आहे ती प्रभू पूर्ण करणार. But human voice, in God's voice, will bring loss and failure in your life. और मनुष्य की आवाज जो है वो परमेश्वर की आवाज के खिलाफ आपके जीवन में जो है नुकसान लाएगी, अपयश लाएगी. आणि जर का आपण प्रभूची वाणी आणि प्रभूच्या वाणीच्या यात्रेमध्ये नाही चाललो आणि आपल्याच वाणीने आपण चाललो तर 6वी गोष्ट आपल्यामध्ये काय येणार आहे, विजयाच्या ऐवजी आपल्यामध्ये अपयश येणार आहे. But now we will see there are 4 types of voices. One is the self voice in your life. हम 4 और आवाजें सुनेंगे, जो उसमें एक जो है आपकी अपनी आवाज जो है. आता या 6 वाणी आपण बघितली, म्हणजे 6 वाण्या प्रभूच्या, 6 स्वतःच्या. आता अजून 4 वाण्या आपण ऐकणार आहोत. त्या 4 वाणीबद्दल पहिली वाणी म्हणजे आपल्या स्वतःला. It is the self voice is the voice of your own flesh. और वो आपकी खुद की आवाज है जो आपके शरीर के द्वारा निकलती है. आणि ही आता जी पहिली वाणी आहे ती वाणी आहे आपल्या शरीराद्वारे जे आपल्याला वाटत आहे. I don't want to explain you this voice because you know what is the voice of your flesh, what the flesh desires in your life, and how you wanted to be satisfied in your flesh. You all know individually, and individually your case to case, you are happy in your flesh. और ये जो शरीर की वाणी है, इसके बारे में हम आपको ज्यादा विस्तार से बताना नहीं चाहते. आप समझ सकते हो कि जो आप शरीर के द्वारा जो आप बोलते हैं, सोचते हैं, उसके अनुसार किस तरह वो वाणी निकलती है. आणि आपली शरीराची वाणी तर आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे. आपल्याला काय वाटतं आणि काय वाटत नाही, आपल्याला काय हवं असतं आणि काय हवं नसतं. त्या वाणीबद्दल आजपासून एकदा तुम्हाला डिटेलमध्ये एक्सप्लेन करणार नाही, कारण प्रत्येकाची भावना त्यांच्या शरीरामध्ये ज्या कार्य करतात ते प्रत्येक जणासाठी वेगवेगळ्या असतात. In one line, Paul says, "What I want to do, I don't do, and what I don't want to do, I do." That is flesh. एक ही वाक्य में संत पौलुस कहता है, जो मुझे नहीं चाहिए वो मैं करता हूँ, जो नहीं करना है, जो चाहिए वो मैं नहीं करता हूँ. आणि संत पौल जो असं म्हणतो त्या शरीराबद्दल की माझ्या शरीरामध्ये ज्या गोष्टी मला करूशी नाही वाटत त्याच मी करतो आणि ज्या मला केल्या पाहिजे त्या मी करत नाही.
Now, the second voice is the secular voice, is in your family, in your world. People will give you different advice. It is totally related with your worldly connection. और दूसरी वाणी जो अब हम जब देख रहे हैं, Whether it is your education, career, whether your marriage, you hear the voice from the people around you, in you, and you take your own decisions. और इस वाणी में जो है, जो भी आप इस समाज में चलते हो और जो कुछ लोगों से सुनते हो, लोगों से बात करते हो, उसके अनुसार जो है आपके जीवन में उसके अनुसार आप निर्णय लेते हो. आणि दुसरी वाणी आहे त्या लोकांसंगती आपण राहतो, ज्या ठिकाणी आपण राहतो, त्या समाजामध्ये आपण जन्म घेतलेले असे आपण लोकांचे जे निर्णय आपल्या जीवनासाठी असतात ती वाणी आपण ऐकतो. ते आपलं शिक्षण असू दे, आपले लग्न असू दे, आपला व्यवसाय असू दे, आपल्या लोकांनी दिलेल्या सल्ल्याप्रमाणे आपण केव्हा केव्हा निर्णय घेतो. So now, and you have to hear this secular voice can give you positiveness and negative things also, as it is totally depending on your decision. और ये जो मुक्त वाणी जो है, जो आप सुनते हैं उसके अनुसार आपको सोचना है और उसका किस तरह करना है, आप अपने आप में समझना है, वो आपका निर्णय. आणि दुसऱ्या वाणीमध्ये जेव्हा आपण सर्व जगाचं ऐकतो तेव्हा आपल्याला जगाच्या ऐकण्याप्रमाणे निर्णय घ्यायचा आहे का आपल्या स्वतःच्या इच्छेप्रमाणे निर्णय घ्यायचा आहे. हे कोणाचं डिसिजन असतं, ते आपलं स्वतःचं डिसिजन. The third voice is voice of the devil. और तीसरी आवाज जो है वो शैतान की आवाज है. आणि तिसरी वाणी आहे ती सैतानाची वाणी आहे. 24/7 it is telling you and me. और 24 घंटे वो वाणी जो है हमसे बात करते रहते हैं, वो हमें बताते रहती है. आणि हा सैतान जो आहे त्याची वाणी आपल्या डोक्यामध्ये मनामध्ये 24 तास चाललेली आहे. तो काय ना काय आपल्याला सारखा टोचत बसलेला That असतो. voice makes you restless. और वो There is no peace. There is no happiness. It is troubling you, troubling you, troubling you day and night, day and night, day and night. और वो जो वाणी है वो लगातार आपको जो है परेशान करते रहती है. आपके जीवन में शांति आनंद नहीं रहता है. दिन रात लगातार 24 घंटों वो वाणी आपको सताते रहती है. आणि सैतानाची वाणी त्या आनंद आणि शांती देत नाही. ती रात्रंदिवस आपल्याला फक्त टॉर्चर करत. Because it forces you to do wrong things, to take wrong decisions in your life. और वो जो है आपको गलत जो चीजें हैं वो आपके जीवन में लागू करने के लिए परेशान करती है. आणि ती एक अशी वाणी आहे की ती आपल्याला चुकीचे निर्णय घेण्यासाठी बळी करते. The fourth voice is the spiritual voice. और चौथी वाणी जो है वो आत्मिक आवाज. आणि चौथी वाणी आहे ती आत्म्याची. That voice is the truth of the word of God. और परमेश्वर के शब्द की सत्यता जो है वो उस वाणी में प्रतीत होती है. आमेन. आणि ती चौथी वाणी आहे जी आत्म्याची वाणी आहे. आणि ती आत्म्याची वाणी म्हणजे प्रभूचं वचन. 2 Timothy 3:16-17 we read at night prayer. दूसरा तिमोथियो 3:16-17 वचन जो है वो हमने पढ़ा, जिसमें इसके संबंध में धर्मशास्त्र की रचना के बारे में लिखा गया है. Fast. और एक पवित्र शास्त्र परमेश्वर की प्रेरणा से रचा गया है और उपदेश और समझाने और सुधारने और धर्म शिक्षा के लिए लाभदायक है, ताकि परमेश्वर का जन सिद्ध बने और हर एक भले काम के लिए तत्पर हो जाए. प्रत्येक परमेश्वर प्रेरित शास्त्र में सबको दोन बातों में सुधारणं, नीति शिक्षण याकरिता उपयोगी आहे, यासाठी की देवाचा भक्त पूर्ण होऊन प्रत्येक चांगल्या कामासाठी सज्ज व्हावे. How you will become perfect? और हम जो है अपने जीवन में पूरी रीति से सही कैसे Or होंगे, how will overcome our human voice? और हम अपनी जो मनुष्य की आवाज है उसके ऊपर किस तरह हावी हो पाएंगे. आणि आपण पूर्णपणे सिद्ध कसं होऊ शकतो. पूर्णपणे आपल्याला आपल्या वाणीवर विजय कसा मिळू शकेल. The first thing is to read the word of God day and night. सबसे पहली बात यह है कि परमेश्वर का शब्द जो है
उसका दिन रात अध्ययन करते रहना। ते दिवस आणि रात्र प्रभूच्या वचनाचं मनन करण्यावरच केल्यावरच आपल्याला ही What is that word? और वो कौन सा शब्द है? Jesus Christ is that word. और यीशु मसीह वो शब्द है। आणि हा शब्द कोणता आहे तर प्रभू येशू ख्रिस्त हा शब्द He आहे. is telling, if you eat my flesh, you will live. Jesus is telling. Then eat that word, Jesus Christ, the Bible, every day, every day, every day in your life. वो कहता है कि यीशु मसीह कहता है कि अगर आप मेरा शरीर ग्रहण करो, या वो क्या है? यीशु मसीह का शब्द जो लगातार से हमें वो पढ़ना है और उसमें अध्ययन करना है, मनन करना है। आणि तो जीवनाचा शब्द कोण आहे तर येशू ख्रिस्त आहे. आणि तो शब्द आपण रात्रंदिवस त्याचं सेवन केलं तर आपल्याला When you read and hear the word, you will be the full man spiritually through Holy Spirit. और अगर आप लगातार उस शब्द को सुनते हो, पढ़ते हो, सुनते हो, तो आप जो है परमेश्वर के परिपूर्ण जन बनते हो। आणि जेव्हा देवाचं वचन आपण ऐकणार, कृती करणार, आपण ऐकणार, कृती करणार आणि त्याच्यामध्ये जसं आपण वाढत जाऊ तर प्रभूमध्ये एक परिपक्व त्याचे लेकरं आपण What we do, instead of reading the word, we start discussing, we start speaking, we do this, that, and that's why we are not in a position to overcome our problems and situations. और हम जो है बजाय कि उसके शब्द पढ़ने के हम आपस में बातें करते हैं, जिसके लिए जो समस्याएं हैं उसके ऊपर हम विजय नहीं प्राप्त कर सकते। आणि प्रभूचं वचन वाचण्याच्या ऐवजी प्रभूच्या सानिध्यात बसण्याच्या ऐवजी आपण फक्त चर्चेमध्ये जातो आणि मग आपल्या जीवनाची परिस्थिती जी प्रभूला पाहिजे तशी होत नाही. Because our foundation is on the sand and not on that rock that is Jesus Christ. क्योंकि उस समय हमारा जो नींव है वो रेती के ऊपर रहती है, यीशु मसीह इस नाम के खड़क पर या पत्थर पर नहीं रहती है। आपलं जीवन प्रभू येशू ख्रिस्त जो खडक आहे त्याच्यावर आपली नीव नाही टाकलेली आहे, आपले जीवन नाही बांधलेलं आहे, पण आपण आपलं जीवन त्या वाळूवर बांधत आहे जे पाणी आणि पाऊस And that's why we are not like Jesus. We cannot hear like Jesus. We cannot see like Jesus. We cannot understand like Jesus. We cannot speak like Jesus and do everything like Jesus in our lives. और इसी के कारण जो है हम यीशु मसीह के समान सुनना, कहना, बोलना या उसके अनुसार चलना या उसके अनुसार समझना ये नहीं कर पाते हैं। आणि म्हणून आपण प्रभू सारखं बनत नाही, प्रभू जसं बघतो, प्रभू जसं ऐकतो, प्रभू जसं चालतो आपल्या जीवनामध्ये तो आपण अनुभव. The second things, when you start hearing and reading the word of God, दूसरी बात, जब आप परमेश्वर का शब्द पढ़ना शुरू करते the हो wisdom of God will come in your life and my life. और परमेश्वर की जो बुद्धि है, समझ है, वो आपके मेरे जीवन में आना शुरू होता है। आणि जेव्हा प्रभूचं वचन आपण वाचतो तो प्रभूचं जे ज्ञान आहे आपल्यामध्ये, प्रभूची समज जी आपल्यामध्ये येते And that wisdom will change our mindset. और वो जो परमेश्वर की जो बुद्धि या समझ जो आपके जीवन में आएगी वो आपको पूरी तरह से आपका मन बदल देगी। It will change our understanding. आपकी समझ को पूरी तरह से वो बदली कर देगी। आणि जेव्हा प्रभूचं वचन आपण वाचतो ते वचन आपल्याला आपली विचारसरणी बदलते, आपले आचरण बदलतात. We will agree to the voice of God in your life and my life. आपके और मेरे जीवन में हम परमेश्वर के शब्द के साथ साझा करेंगे, समझ लेंगे उसे, आणि आपण प्रभूच्या वचनात संगती एक करू. The strong word will bring a strong wisdom in your life. और जो शक्तिशाली शब्द जो है वो आपको उतनी शक्तिशाली समझ और बुद्धि देगा। आणि प्रभूचं सामर्थ्यशाली वचन आपल्याला सामर्थ्यवान बनवणार. And that wisdom will change you, change your situation, and you will be a full, matured person in spiritual realm. आप जो है उसके द्वारा जो है जो बुद्धि समझ आपको आएगी उसके द्वारा जो है आप परमेश्वर के उस पवित्र राज्य में आप एक परिपूर्ण मनुष्य बन जाओगे। आणि जसं प्रभूचं ज्ञान, प्रभूचं वचन आपल्याला मिळणार आहे आणि त्याद्वारे
आपल्या प्रभूमध्ये जी पूर्णता परिपक्वता आपली होणार आहे. You will discern right and wrong in your life and take good decisions in your life. You will not go to that prophet, you will not go to that apostle, you will not go to that pastor, but all the decision God will help you to take by your own, whether it is in your personal life, spiritual life, in your family life, in your marriage life, everywhere the Holy Spirit will guide you. और John 14:26 we read. यूहन्ना समाचार 14:26 अगर पढ़ेंगे, आपको अगर आप परमेश्वर को उसके विचारों को उसके अनुसार आपके जीवन में लागू करोगे तो आपके जीवन के सभी अंग जो है उसमें आपको किसी प्रॉफिट के पास या किसी पास्टर के पास उसके समाधान के लिए जाने की जरूरत नहीं, आप उसे अपने आप ले सकोगे. 14:26 यूहन्ना रचित सुसमाचार 14:26 पद. तो कैवारीमध्ये पवित्र आत्मा तुम्हाला सर्व काही शिकवेल आणि ज्या गोष्टी मी तुम्हाला सांगितल्या त्या सर्वांची तुम्हाला आठवण करून देईल. The Holy Spirit will whisper in your ears. और पवित्र आत्मा जो है आपके कानों में जो है धीरे धीरे बात करेगा. आणि जसं आपण प्रभूचं वचन वाचू, प्रभूच्या वचनाद्वारे आपल्याला ज्ञान मिळेल, प्रभूच्या वचनाचं आचरण आपल्यामध्ये येणार आहे आणि असं जसं वाचलं, पवित्र आत्मा आपल्याला पूर्ण सत्यताकडे नेणार आहे. जर का प्रभूचं वचन आणि पवित्र आत्म्याला आपण प्रथम स्थान दिलं तर आपल्या जीवनाच्या हरेक परिस्थितीमध्ये, हरेक निर्णयामध्ये आपल्याला कोणाकडे जायची गरज लागणार नाही. भविष्यवाण्याकडे, भगवंताकडे नाही, पास्टर्सकडे नाही, लीडर्सकडे नाही, तर पवित्र आत्मा आपल्याला चालवणार. The Holy Spirit will whisper in your mind and tell what is your destination, what is your sense in Christ Jesus. अगर आप जब पवित्र आत्मा आपके मन में बातें करेगा, वो आपके मन में आहिस्ता से बोलेगा और आपके जीवन आपको क्या करना है उसका आपको मार्गदर्शन. आत्म्याची ती मधुर वाणी तुमच्या कानामध्ये ती बोलणार आहे आणि सांगणार आहे की तुम्ही अशा परिस्थितीमध्ये तुम्हाला कोणते निर्णय घ्यायचे. And the fourth thing will happen in your life when you hear the voice of God. और चौथी चीज जो आपके जीवन में घटेगी जब आप प्रभु की वाणी सुनोगे, The wondrous things will happen in your life. जीवन में आश्चर्यकारक बातें होना शुरू हो जाएगा. आणि ही जी चौथी वाणी आहे प्रभूची मधुर वाणी, जेव्हा आपण या मधुर वाणीकडे ऐकू आणि त्याच्याप्रमाणे करू तर आश्चर्यकारक अशा गोष्टी प्रभू आपल्या जीवनामध्ये करायला. Every prophetic word spoken for you, it will be accomplished. आपके जीवन पर जो भी भविष्यवाणी के वचन होंगे वो सारे परिपूर्ण होंगे. आणि जे पण प्रभू येशू ख्रिस्ताने तुमच्यासाठी भविष्यवाणी केलेली आहे त्या भविष्यवाण्यांची पूर्णता आपण Your visions, your call will be accomplishing before you die. और आपके जो इच्छाएं हैं वो सारी परिपूर्ण हो जाएंगी इससे पहले कि आपकी मृत्यु आए. आणि प्रभूने तुमच्यासाठी दिलेले दृष्टांत, तुमच्यासाठी दिलेल्या भविष्यवाणी आणि तुम्हाला ज्या बोलवण्याने प्रभूने बोलवलेलं आहे ते Because पूर्णता आपण आपले in डोळे this टाकण्याच्या process- पहिले बघणार आहोत. In this process, you will be having encounter with Jesus Christ as Jacob had encounter with God. जैसा याकूब के जीवन में परमेश्वर से या उसके दूत के साथ उसका जो युद्ध हुआ, उसी तरह आपके जीवन में भी ये बातें घटना शुरू हो जाएगा. आपण आणि या आत्मिक यात्रेमध्ये जसं याकूबाला येऊन प्रभू स्वतः भेटलं आणि त्यांनी स्वतः यहोवाने याकूबासाठी युद्ध केलं, तर तसंच या प्रवासात There will be supernatural encounters in your life and my life. आपके जीवन में जो है अति नेत्र ऐसा एक अलग ही चीजें आपके जीवन में शुरू होना हो जाएगा. असे अलौकिक प्रभू शक्ती आपल्या जीवनामध्ये Angels will talk with you daily. और देवदूत जो स्वर्गदूत जो है लगातार Though रोज you आपसे will बात hear करना the शुरू करेंगे. voice of Jesus Christ and the Holy Spirit voice in your heart. आप यीशु मसीह की आवाज और पवित्र आत्मा की आवाज आपके हृदय में सुनना शुरू करोगे. आपण दूतांच्या सानिध्यात राहणार आहोत. पवित्र आत्मा येशूची वाणी आपल्या सतत कानामध्ये असणार आहे.
When my grandmother was there, जो my पास्टर daddy's mother, जो पास्टर के पिता की माता जो थी, and my grandfather was into witchcraft. और उनके पति जो थे वो जादू टोना किया करते थे. आणि जेव्हा पास्टरची आजी होती, त्यांची वडिलांची आई ती फार धार्मिक होती आणि त्यांचे जे वडील होते, पास्टरचे वडील होते, ते पूर्ण जादू टोण्यामधले व्यक्ती होते. All the witchcraft devils used to be at night in the house. और पूरी रात जो है वहां पर जादू टोना का कार्य किया होता था. आणि रात्रीच्या समय पूर्ण सैतानाची शक्ती आणि सैतानाचं सैन्य त्या घरामध्ये. My grandmother used to see by her own eyes all the devils in the house. They are doing, walking, coming, going there. और उनकी जो ग्रैंडमदर थी वो रात को जादू टोने के समय ये सो शैतानों का घर में चरना फिरना अपनी आंखों से देखती थी. But आणि मग तेव्हा पास्टरची आजी त्या सर्व सैतानी दूतांना त्या घरामध्ये कार्य करताना बघायची. she was so